नमस्कार मित्रांनो, आज 18 ऑगस्ट 2025 वार आहे सोमवार। मित्रांनो, आज पाहूयात आज बांगलादेश येथे किती गाडी निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव किती मिळाला याविषयी थोडक्यात व्हिडिओमधून माहिती घेऊयात। मित्रांनो, काल रविवार असून सुद्धा कांदा निर्यात ही सुरू होती आणि काल चांगली निर्यात झाली, आजही त्याच्यापेक्षा चांगली वाढ झाली आहे। मित्रांनो, पाहूयात किती बाजारभाव मिळाला आणि बाजारभावामध्ये भारतात महाराष्ट्रात काही सुधारणा होणार का। मित्रांनो नमस्कार, मी संदीप जाधव। मित्रांनो, आपण मागील 4 ते 5 दिवसापासून पाहतोय बाजार चांगले सुधारणा पाहायला मिळते। 3 ते 4 रुपयाने, काही ठिकाणी 3 रुपये, काही ठिकाणी 2 रुपयाने सुधारणा आहे। पण मित्रांनो, बांगलादेश येथे चांगला बाजारभाव मिळत असताना भारतामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही आहे। पण मित्रांनो, सुधारणा ही व्हायला हवी आहे, कारण बांगलादेश येथे सध्या निर्यात होत आहे आणि याचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे। शेतकऱ्याचा आणखीन कांदा हा चांगल्या बाजारभावाने जात नाही आहे। जोपर्यंत व्यापाऱ्याकडे स्टॉक आहे तोपर्यंतच आपल्याला कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार नाही। जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा चांगला बाजारभाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा चांगला फायदा होणार नाही आहे। पण मित्रांनो, आज बांगलादेश येथे तब्बल 30 गाड्या निर्यात झाली। मित्रांनो, काल सुद्धा 10 गाडी निर्यात झाली। म्हणजे मित्रांनो, काल आणि आज मिळून टोटल 40 गाडी ही निर्यात झाली आहे। म्हणजे मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण मित्रांनो, आपण मागील 8 महिन्यापासून पाहत होतो बांगलादेश येथे कांदा निर्यात होईल, पण मित्रांनो एकही गाडी निर्यात होत नव्हती। पण तब्बल 14 ऑगस्टपासून निर्यात ही सुरू झाली। हळूहळू का होईना 7-10 गाडी, पुन्हा आज 30 गाडी, म्हणजेच मित्रांनो आज 30 गाडी निर्यात झाली आणि त्याला बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो फक्त 60% एवढा बाजारभाव मिळाला आहे। मित्रांनो, याच्या अगोदर आपले निर्यात सुरू व्हायच्या अगोदर 80% बाजारभाव होता, पण आपला ज्यावेळेस निर्यात सुरू झाली त्यावेळेस 65% आला आणि पुन्हा आज 60% बाजार आलेला आहे। पण मित्रांनो, 60% म्हणजे आपल्या भारतीय रुपयानुसार जर पाहिले तर 55 ते 56 रुपये एवढा बाजारभाव होतो। पण मित्रांनो, भारतामध्ये पाहिलं तर मनाशी तेजी पाहायला मिळत नाही आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही आहे। पण मित्रांनो, आज निर्यात ही वाढलेली आहे, त्यामुळे भारतातच नव्हे महाराष्ट्रातसुद्धा आज बाजारभाव वाढण्याचा जास्त चान्स आहे। मित्रांनो, पाहूयात आज बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का। भेटूयात लाईव्हला। धन्यवाद।